लहानपणापासून. राजादादाकडून तू बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग काय शिकला? राजादादाच्या कुठली स्टाईल तुला आवडते? मला बॅटिंग पण आवडतं, सगळं आवडतं राजादादाचं. क्रिकेटचा खूप वेड आहेस तू. हो तुला जेवाय दिलं नाही, भूक पोटात अन्न नसेल तरी क्रिकेटसाठी वांजोळी संघाने राजादादासाठी उन्हात उभा राहू शकतोस. हो एवढा वेळ आहेस. हो. थँक्यू सो मच. एकदा टाळ्या वाजवा या कट्टर फॅन साठी यार. थँक्यू सो मच. कारण की सकाळपासून त्याला पाहतोय, अगदी ओरडतोय तो स्वतःच्या टीम साठी आणि राजादादाचा अगदी कट्टर फॅन आज जवळून बघायला भेटला. थँक्यू सो मच. जाऊया मॅच कडे. युवा अगदी लहू सर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकूयात या मॅचची पूर्ण कहाणी. पहिल्या चेंडूवर अगदी सोमनाथ यांनी गडी बाद केलाय. काय चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी काठी काढली, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय सोमनाथ. नवलाई स्पोर्ट जिंती संघाचा टेनिस हंगाम चांगला राहिलाय. अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाने आपली छाप सोडली आणि आज मात्र हा संघ कशा प्रकारे खेळ करेल. अद्याप या स्पर्धेमध्ये वैयक्तिक अर्धशतक आलं नाहीये आणि आज मात्र या दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच येईल, कारण एकापेक्षा एक मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये आज दुपारच्या सत्रामध्ये आपण खेळत असताना पाहू आणि कशा प्रकारचा खेळ राहील याची देखील उत्कंठ असेल. ज्या प्रकारची लढत पाहायला मिळाली आधीच्या सामन्यामध्ये, युवा स्पोर्ट्स वांजोळी काय दर्जेदार खेळ केला आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये टॉप 4 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ ठरलाय. ज्या प्रकारचा खेळ राहिला, अगदी वाखण्याजोगी कामगिरी केली आहे वांजोळी संघाने. अमोल पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, अगदी फुलर लेनचा चेंडू होता, बैठक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. फलंदाज अगदी या खेळपट्टीवर नवीन आले, शून्यातून सुरुवात करायची आहे आणि शून्याचा शोध देखील एका भारतीयाने लावलाय. त्यामुळे दोन्ही फलंदाजांना शून्यातून आता कसा खेळ करतील. अमोल नॉन स्ट्राईकला फलंदाज, आडव्या बॅटने लपेटलाय चेंडूला, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमा पार पार, षटकार. षटकार आणि मात्र धावांचं खातं उघडलं जाते. अगदी करंट अकाउंट सारखं खातं उघडलंय, सेव्हिंग अकाउंट सारखं खातं नाही उघडलंय. एकेरी दुहेरीने नाही, त्यांना षटकाराने संघाचं खातं उघडलंय. आक्रमण केलंय सोमनाथ यांच्यावर. सोमनाथ देखील या टेनिस संघामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. हुकळे केलाय, अगदी जमिनीला समांतर फटका, वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, बकरा चषक. फलंदाज अमोल यांच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. अमोल संघाचा कर्णधार आहेत. कॅप्टन एक चौकार एक षटकाराच्या मदतीने अगदी 10 धावा धावफलकावरती झाल्या. तर आघाडीचे फलंदाज अमोल शून्यावर बाद झाल्यानंतर आता मात्र कर्णधारांनी जबाबदारी घेतली आहे. सोमा यांच्यावर केले आक्रमण. सोमनाथ पंचांच्या डाव्या बाजूने आता ओव्हर द विकेटने सज्ज होतील. पहिले 4 चेंडू राऊंड द विकेटने हाताळले. स्लॉट मध्ये होता, इनटू द स्लॉट अँड इट्स अ मायटी, इट्स अ ब्युटी. फलंदाज अमोल यांच्या बॅट मधून बकरा चषक मधील षटकार. जरूर या षटकामध्ये 2 आलेत, एक चौकार आलाय. अमोल यांच्या बॅट मधून संघाची धावसंख्या 5 चेंडू अखेर एक गडी बाद 16.
पॉवर प्लेच्या षटकातील हा अखेरचा चेंडू असेल. सोमनाथ सज्ज होतील. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. यावेळेला चेंडूवरची गती काढून घेतली आहे. सोमनाथ यांचं पहिलं षटक समाप्त होत आहे निर्धाव चेंडूने. 16-1 टीम शिरळ. दोन साठी कर्णधाराने चेंडू सोपवलाय. पप्पू पाटील मुकादम यांचं शुभागमन झालंय. वेलकम मुकादम. सातारा जिल्हा पाटण तालुक्यातील श्रीराम भक्त आणि ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या 2 कूलर अक्षय शिंदे साहेब आणि पप्पू पाटील मुकादम अगदी श्रीराम भक्त आहेत. आणि या 2 भाग्यवान प्रेक्षक कोण असतील यांना देखील उत्कंठ असेल. प्रेक्षकांनी आज नक्की संध्याकाळी या संधीचा लाभ घ्या. तुम्हाला कुपन दिलं जाईल ते देखील विनामूल्य असेल. 2 भाग्यवान प्रेक्षकांना कूलर. बाबूराव पाटील गुडलेतला चेंडू टाकलाय. अगदी समोरून चेंडू वळवलाय. स्वतःसाठी सफल होऊन खेळले जरूर परंतु चेंडू अगदी हलकासा कट झाला. राऊंड द विकेटने बाबूराव पाटील दुसरं षटक करत असताना 2 चेंडू निर्धाव हाताळले. लेग कटर अगदी समोरून वळवलाय. वॉट बॉल. काय चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी चेंडूवर शेवटच्या क्षणाला बोट फिरवली आणि चेंडूने काय फिरकी घेतली. फलंदाजाला अगदी स्तब्ध उभं केलंय. फलंदाज तुषार जागेवर खेळवून ठेवले. ऑन साइडला फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. झेलची संधी असेल. झेल पकडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग 30 वर्तुळाच्या लगत. फलंदाज बाद रक्षक आहे परंतु कौतुक केलं जात आहे. नवलाई स्पोर्ट जिंती आपला अतिरिक्त खेळाडू असेल तर प्लीज पाठवा. नवीन फलंदाज विठ्ठल आले. विठ्ठल कशा प्रकारे फलंदाजी करतील. विठ्ठल साठी पहिला चेंडू फुल टॉस. एजे करत नाहीत कोणती चुकी. विठ्ठल ठरतील गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. की दाखवत असताना 5 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. काल अक्षय जाधव यांनी या निर्धाव षटक हाताळलंय. या स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक येईल का. बाबूराव पाटील हे निर्धाव षटक हाताळतील का. हा विक्रम त्यांच्या नावावर राहील का. असे खूप सारे प्रश्न प्रेक्षकांना देखील पडले असतील. नवीन फलंदाज नवनाथ. या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. या स्पर्धेतील दुसरा निर्धाव षटक येण्याच्या मार्गावर. संतोष डिसले चेंडू खाली करत नाहीत कोणती चुकी. बकरा चषक 2024 मधील दुसरं निर्धाव षटक हाताळलंय गोलंदाज बाबूराव पाटील यांनी. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक देखील संपन्न केल्या. वॉट बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. संघाची धावसंख्या 16-4. षटक हाताळलं. अगदी एका षटकामध्ये सामन्याचा रंगच बदलून टाकलाय. उद्या जरी होळीच्या धुळवंद्यांचे रंग उधळले जातील त्याआधी मात्र या सामन्यामध्ये पूर्ण रंगीबेरंगी सामन्याला करून टाकलाय बाबूराव पाटील. नवीन फलंदाज सौरव आणि त्यांच्या साथीला कर्णधार अमोल. अमोल यांनी या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. अद्याप
चेंडू सोडून दिलाय, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. प्रदीप नलावडे षटक क्रमांक 3 साठी सज्ज झालेत. अमोल यांनी दुसऱ्या षटकामध्ये एकही चेंडू खेळला नाहीये. पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा केल्या तब्बल 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये त्यांना नॉन स्ट्राईकला उभं राहायला लागलं. फुललेनचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. अगदी मित्र म्हणेन, तुम्ही ज्यावेळेला एखादा फलंदाज खेळत असताना तुम्ही त्याला स्ट्राईकला आणा, ते आपण पाहायला नाही मिळालं. काल देखील IPL मध्ये हेच पाहिलं की समोर क्लासेन होता, तुम्हाला त्याला स्ट्राईक द्यायची होती, तुम्ही मोठा फटका खेळला, बाद झाले, सामना देखील हरला. आणि इथे मात्र काय घडतंय, फ्लिक करण्याचा प्रयत्न, अमोल यांच्या पायावर आदळून चेंडू जातोय. यष्ट्यांचा वेध घेत असताना त्रिफळा उद्ध्वस्त केलाय अमोल बाद. दारोमदार होता तो देखील त्रिफळाची होऊन बाद झालाय. म्हणजेच काय तर टीम शेळ संघाच्या अडचणीमध्ये वाढ होत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावर अगदी स्थिरावली आहे. 17 धावा. नवीन फलंदाज पॅडी यांनी गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी पॅडी. पदराने त्याचा वापर करत असताना बॅकफुट पंच, डीप एस्टा कव्हर, सीमारेषा लगत आहे. चेंडू थोडासा फिरलाय. एक धावेचा प्रयत्न, दुहेरीचा प्रयत्न झालाय. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून या 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 19. आणि दुसरं षटक निर्धाव वातावरणानंतर मात्र पॅडी यांनी या षटकात अंतिम षटकात चांगली गोलंदाजी केली आहे. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसरी, डॉट बॉल. नेक्स्ट मॅच टीम काढणे विपक्ष बनपुरी 11 बनपुरी. अतुल भालेकर आणि टीम त्यांच्या विरोधात असतील टीम काढणे. अर्थातच व्हाईट बॉल, अवांतर चेंडू अगदी प्राप्त केला जातोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. भागवत बागल सर एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला अतुल भालेकर आणि टीम. बनपुरी 11 बनपुरी. एक मोठी लढत पाहायला मिळेल. पदराला त्याचा वापर करत असताना अगदी बॅटची वरची कडा चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय. गोपीदत्त सूर्यवंशी साहेब यांचा कटआउट आहे. त्या दिशेला चेंडू मार्गस्थ होत असताना एक सिंगलने संघाची धावसंख्या 21 ला 5. 1 टू गो. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांचं आम्ही लक्ष वेधतोय. या षटकाखेर आपली नाणेफेक केली जाईल. बनपुरी 11 बनपुरी विपक्ष टीम काढणे. बुंद्यात टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, अगदी या निर्धाव चेंडूचे होते सांगता पॅडी यांच्या या षटकामध्ये अगदी धावा खर्च केल्या. पॅडी यांनी 5. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. 22 धावांचं लक्ष्य असेल पहिल्या विजयासाठी. टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती. 22 रन्स टू विन. टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती. या दोन्ही कॅप्टन्स या व्यासपीठावरती आपण सावलीत करूया. टॉस येस A1 जोडी. मी विनंती करेल अमित दादा या आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. काढणे टीम या. काढणे टीम. भागवत सर. काढणे टीम कॅप्टन. येस या दादा. टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आहेत. कॉल कोणाचा असेल? बनपुरी 11 कॉल. हेट इट इज अ कॉल अँड इट्स अ टेल. टॉस जिंकला आणि
काय बोलतो आतापर्यंत टीमचा प्रवास कसा राहिला या सीझन मध्ये, सगळ्या सीझनला? सगळ्या सीझनला थोडा बॅड आहे, आता बघूया ह्या टुर्नामेंटला. आणि टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय. फिल्डिंग असेल आमचं. या सीझन मध्ये आतापर्यंत किती मॅचेस खेळल्या तुम्ही, किती प्राइज आलेत, प्राइज किती आलेत? प्राइज अजून एक पण नाही. मग प्रयत्न असेल की सीझनची लास्ट मॅच आणि जाता जाता एखाद दुसरं प्राइज घ्यायचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच. टॉस राहिला नाहीये बनपुरी 11 आणि आज संपूर्ण टीम रेडी आहे तुमची? संपूर्ण टीम रेडी. तुमचं सीझन कसं राहिलंय? थोडा बॅकफूटवरती आहे बनपुरी 11, पण प्रयत्न चालू आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील शुभेच्छा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या दिल्या जातात. जाऊया मायक्रोफोन वरती. काढणे टीमनं टॉस जिंकलाय आणि सांगितलं पहिल्यांदा आम्ही निवडू अर्थातच गोलंदाजी. थँक्यू सो मच किरण मस्कर सर. चला आघाडीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. थोडीशी सामन्याला गती द्या, कारण अजून आपल्याला संपूर्ण ब गट खेळवायचा आहे आणि 2 उपांत्य लढत, एक अंतिम लढत देखील आपल्याला पुरेशा सूर्यप्रकाशामध्ये खेळवायचे. चला प्रत्येक संघाला मी विनंती करेन थोडंसं सहकार्य करा प्लीज. 22 धावांचं लक्ष्य, हे लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जाईल या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज पॅडी आणि त्यांच्या साथीला अविनाश. आज अविनाश आलेत म्हणजेच काय तर संतोष डिसले थोडेसे खाली राहिलेत आणि आपल्या संघातील एका नवीन खेळाडूला संधी दिली आहे सलामीला. म्हणजेच काय तर आपली राखीव फळीला देखील संधी देऊन त्यांचा देखील आत्मविश्वास जुळवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण लक्ष्य छोटं आहे, कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. टीम शिरळला. मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक येऊन सज्ज होतील अमोल. अमोलचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच, क्रिकेटचा पुस्तकी फटका, इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. चौकार. पहिल्या चेंडूवर अगदी या चौकार खेळलाय. पॉवर प्ले मध्ये कसा फटका खेळावा याचा अगदी प्रात्यक्षिक पॅडी प्रदीप नलावडे यांनी दाखवलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अमोल पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलंय. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय अगदी झेल घेण्यासाठी. ऑप्शन प्रकारचा चेंडू, फॉलोइंग स्वीप, चेंडू साईल, सीमा पार. पॅडी यांच्या बॅट मधून दुसरा मोठा फटका. चौकार. माफ करा, षटकार. अगदी काय फॉलोइंग स्वीप पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटमध्ये असे फटके तुम्ही खेळताना त्यावेळेला तुम्हाला सराव देखील लागतो आणि पॅडी यांच्या माध्यमातून सराव तर आहेच, परंतु या वर्षीचा हंगाम नवलाई स्पोर्ट जिंती संघासाठी अगदी अविस्मरणीय राहिलाय. हा टेनिस हंगाम त्यांनी गाजवलाय, कारण त्यांची मेहनत देखील तेवढी आहे. शॉर्ट पुल, सलगचा दुसरा मोठा फटका येतोय पॅडी यांच्या बॅट मधून. एक कडक षटकार. पॅडी यांनी मात्र आयोजकांचा वेळ वाचवतील का? कुमार अमर कदम आणि मुकादम अगदी या मैदानाची सैर करत असताना दुचाकीवर फुलटॉस चेंडू, अगदी उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. जणू काही या गोलंदाजाला सन्मान दिलाय मित्र म्हणून. एक धाव. या उलटा पुलटा फटक्यावर एक धाव जोडली जाईल. संघाची धाव संख्या 4. चेंडू अखेर 17. पहिला चेंडू अविनाश खेळण्यासाठी सज्ज झाले, परंतु व्हाईट बॉल. 18 धावा धावफलकावर अद्याप विजयासाठी 4 धावेंची गरज. अविनाश हुक करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅटची वरची कडा चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. 1 टू गो. या षटकात अगदी धावा खर्च केल्या अमोल यांनी तब्बल 19. 22 धावांचं लक्ष आणि शिरळ संघाने जणू काही सामना सोडलाय मित्र म्हणे. अगदी तुम्ही बकरा चषक खेळताय, त्यामुळे तुम्हाला बकऱ्यावर लक्ष ठेवून तशी कामगिरी करावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जास्त चेंडू अगदी फिरकी देण्यामध्ये यश आलं अमोल यांना. निर्धाव चेंडूचे होते सांगता शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपात झालाय संपन्न. पहिल्या षटकाखेर टीम नवलाई स्पोर्ट जिंती 22 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 19. मयूर गारे अँड टीम, भागवत बागल सर एका बाजूला, राहुल पाटील, अतुल भालेकर अँड टीम. अगदी हा सामना पाहायला असेल. प्रत्येक मान्यवरांनी या स्पर्धेला योगदान दिले, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. षटक क्रमांक 2 विठ्ठल आले. आता मात्र विजयासाठी धावांची गरज असेल. 3.
अर्जुन दादा गोळे साहेब, गोविंद मोहणे साहेब, विरांश कुंभार, उदय खांडेकर, राजू शेठ मोहिते, दीपक दादा. 3 धावेची गरज असताना फॉलोइंग अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न. एका क्षणाला वाटलं की कव्हर ड्राईव्ह करतायत, परंतु त्यानंतर पवित्रा बदलला. डॉट बॉल. प्रवीण शेठ वाडकर, नवनाथ पवार शेठ, सचिन बावडेकर, अजित वरे साहेब, राजू रोडे सर, युवराज बरोडे साहेब या सर्वांचा मनपूर्वक आभार. 3 धावेची गरज असताना हलक्या हाताने चेंडू ढकललाय. चेंडू जाईल डीपला. लॉंग ऑफ आहे. अविनाश यांना स्ट्राईक वरती देण्याचा प्रयत्न केला जातोय मी तर म्हणेन. अगदी पॅडे यांच्यासाठी ही सुवर्ण संधी होती, परंतु काय घडलंय पहा. अगदी अविनाश यांना स्ट्राईक द्यायची होती, परंतु 2 धावा प्राप्त केल्यात. आता धावांची बरोबरी झाली आय थिंक. येस, एका धावेची गरज असेल. शांताराम कदम शेठ, आबाजी सुबोगडे साहेब, अनिकेत शेजवळ साहेब, शंकर निकम फौजी, जनार्दन खांडेकर साहेब, सचिन जाधव साहेब, चंद्रकांत महाडिक साहेब सर्वांचा मनपूर्वक आभार. आणि येतोय विजयी षटकार पॅडी यांच्या बॅट मधून. MSD स्टाईल ने फटका सजवलाय. सामना फिनिश केलाय. नवलाई स्पोर्ट चिंती. वेल प्लेड. आणि अर्थातच या सामन्यातील सामनावीर, या मॅचचा हिरो, ज्या खेळाडूने विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली आणि निर्धाव षटक देखील हाताळला, पाटलांचा लेख ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच बाबूराव पाटील. पाटलांची पॉवर पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. चला या बाबूराव पाटील, आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकार करण्यासाठी